आज मी इथे चिकनच्या चुणारू आणि पायची भाजी केली आहे. थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे, नेहमीसारखी नाही केलेली आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओत दिसेलच, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करत करत बघू नका, फुल व्हिडिओ बघा, कारण की कुठल्या वेळेला मी कुठले मसाले घातले ते तुम्हाला कळेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी चिकनचे पाय घेतले आहेत, त्याचबरोबर चुनारूसुद्धा घेतले आहेत. बघा, याला आधी स्वच्छ असं 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे मोठे मोठेच पीसेस ठेवलेले आहे. बारीक केले नाही, कारण की बारीक पीसेस खायला मजा येत नाही. त्याचबरोबर इथे हिरवी चटणी घालते आहे मी, मोठा चमचा आणि 2 चमचे. या चटणीमध्ये कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि अद्रक, लसूण घालून वाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर आता बाकी सुके मसाले पण घालणार मी. अर्धा चमचा हळद घालणार, 2 चमचे तिखट घालणार. ऑलरेडी चटणीत तिखट मिरच्या होत्या, त्यामुळे मी तिखट थोडं कमी घालते आहे, त्यामुळे मी 2च चमचे घालते. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. बघा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार. भाजी खूप छान झालेली होती, मजा आली खायला. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कशी वाटते ते मला कमेंट करून कळवत चला. तुम्हाला थोडी जरी माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक तर नक्कीच करा. तर इथे मीठ पण घातलेलं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हाताने आणि याला आपल्याला अर्धा तास मॅरिनेटला ठेवायचं. जर घाईच असेल तर 15 मिनटात तुम्ही भाजी फोडणी घालू शकता. तर याला अर्धा तास मी ठेवून देते. तोपर्यंत वाटण बनवून घेऊया आपण. तर इथे मी 2 कांदे आणि 2 टमाटर तेलात टाकून भाजून घेतल्या तव्यावरती छान, म्हणजे ज्याचा टमाटर आणि कांद्याचा कच्चापणा आहे तो निघून जातो. आता मिक्सरच्या पॉटला काढलेला आहे, याला वाटून घेते मी बारीक. बघा, मस्त असं वाटून झालेलं आहे, छान प्युरी झालेली आहे. तर आता भाजी फोडणी घालूया. तर गंज मांडलेला आहे, गंजात मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे मोठ्या चमच्यानी. आता यात खडे मसाले घालते आहे. तेजपान, 2 विलायचीला थोडं फोडून घालायचं आणि कलमी घातलेली आहे. विलायचीला फोडून यासाठी, जर अख्खीच घातली न फोडता तर ती अंगावर उडण्याची भीती असते. त्याचबरोबर इथे मी सोप घालते आहे. नक्की तुम्ही हे पद्धत ट्राय करा, खूप छान अशी भाजी लागते. या सोपचा फ्लेवर तो भाजीत जो येतो खूप मस्त वाटते. आता जे वाटण मी वाटलेलं आहे कांदा आणि टमाटरचं ते घालून घेणार. हळूहळू घाला, एकदम वाफ येते अंगावर, हातावर. त्यामुळे बघा, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम कॅमेरावर एकदम वाफ आली जसा मी मसाला घातला तसा. आता याला व्यवस्थित मसाल्याला तेलात होऊ द्यायचं. कधी पण तुम्ही कुठलीही भाजी करा, मसाला व्यवस्थित शिजू द्यायचा, कारण की मसाल्यात जो कच्चा फ्लेवर असतो, कारण की वाटल्यामुळे त्याचा कच्चा फ्लेवर वाढतो. आधी आपण भाजतो मसाले, पण त्याचा वाटल्याने कच्चा फ्लेवर वाढतो, त्यामुळे तो तेलात आपल्याला शिजू द्यायचा असतो. सोबत मी कोथिंबीर पण घालते आहे. आता मी कोथिंबीर घालते आणि नंतर पण घालणार आहे. जेव्हा आपण मसाला शिजवतो त्यावेळेसही कोथिंबीर घालायचा, म्हणजे भाजीला चव छान येते. बघा, इथे मसाला आता छान झालेला आहे. आता मी जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं, म्हणजे चिकनचे पाय आणि चुणारू, ते घालून घेते आहे. आपल्याला आता यात काहीच घालायचं नाही, कारण की ऑलरेडी सुके मसाले सर्व घातलेले आहेत, तिखट, मीठ, हळद वगैरे. त्यामुळे आता आपल्याला मसाल्यात कुठलंच काही घालायचं गरज नाही आहे. मी आत्ताच इथे लगेच पाणी घालणार नाही आहे, कारण की याला आपले जे सुके मसाले जे घातले होते ते पण तेलात झाले पाहिजे, म्हणून याला असेच तेलात मी होऊ देणार. आता मी ताटली झाकलेली आहे एक, त्यावरती मी पाणी घालणार आहे. तुम्ही पाणी नंतर पण घालू शकता. ज्यावेळेस तुम्हाला भाजीत पाणी घालायचं आहे त्यावेळेस तुम्ही ताटलीवर पाणी ठेवा, कारण की जेव्हा भाजीत गरम पाणी जेव्हा टाकतो त्यावेळेस थंड पाण्यापेक्षा गरम पाणी जे घातलेली भाजी असते तिची चव जास्त चांगली वाटते. आता मला एकदा उघडून बघते, मी पाणी घातलेलं आहे. तुम्ही नंतर पण घालू शकता, कारण की मी अजून याला तेलात होऊ देणार थोडा वेळ. फक्त एकदा फिरवून घेते, म्हणजे तळाला लागायला नको. बघा, किती मस्त दिसत आहे, कलर किती सुंदर आलेला आहे, सुगंध तर अप्रतिम असायला, कारण की पुदिना आणि सोप आहे त्यात, तर खूप छान असा सुगंध आलेला आहे. आता एकदा फिरून घेते. मस्त तेलात होणार आहे हे सुके मसाले, पण तेलात होणार, भाजी पण तेलात शिजणार, म्हणजे मजाच वेगळी खायला. आहा, काय मस्त दिसते. याला परत मी एकदा झाकून ठेवून देते.
अगदी 2 मिनटं झाकते आणि मग जे ताटलीवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तेच पाणी मी घालून घेणार. म्हणजे आपल्या भाजीत दुसरं पाणी घालायची गरज नाही आणि गरम पाण्यात भाजी शिजवली की मजा येते. एकदा नक्की हे ट्राय करून बघा. गॅस पण कमी लागतो याच्यामुळे, या ट्रिकमुळे. बघा आता हेच पाणी मी भाजीत घालून घेणार. व्यवस्थित उचला, हाताला चटका लागू देऊ नका. कापडाचं सहाय्य घ्या किंवा दुसरी पण अजून पक्कड असेल ती पण त्याची मदत घ्या. आता मला सवय झाली आहे त्यामुळे मी अशी करते. बघा पाणी हळूहळू मी यात घालून घेतलं आहे व्यवस्थित असं. आणि आता घोटून घेणार भाजीला आणि 5 मिनटं छान मस्त उकळी येऊ देणार. बघा किती मस्त झाली आहे. तर्री पण खूप छान आलेली आहे. भाजी जशी उकळेल पाण्यात तसा रस्सा पण घट्ट येणार. आता थोडा पातळ आहे म्हणून त्याला 5 मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे रस्सा पण छान घट्ट येणार. बघा थोडा पातळ आहे, थोड्या वेळात हा घट्ट येणार. तर याला उकळी येऊ द्यायची छान मस्तपैकी. आणि रस्सा जर तुम्हाला वाटते कमी झाला आहे तर अजून ताटली झाकून पाणी टाकायचं, म्हणजे ते पाणी गरम होणार वाफेमुळे आणि तेच पाणी परत घालायचं. तर इथे मी भाजी झालेली आहे, 5 मिनटं उकळलेला आहे. बघा रस्सा घट्ट आलेला आहे. आता कोथिंबीर पण घातलेला आहे आणि आता सर्व करते. बघा किती छान. मी पोळीबरोबर सर्व केलं. तुम्ही भाकरीबरोबर खा, तांदळाच्या भाकरीबरोबर खा किंवा भाताबरोबर, मजाच वेगळी. खूप मस्त लागते. तर मग खाऊन बघा, करून बघा, आपल्या मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.